हॅलो स्टुडंट्स, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहोत. प्रॅक्टिकल नंबर 9. त्याच्या आधी आपण प्रिव्हियस प्रॅक्टिकलमध्ये काय बघितलं तर मोबाईल ॲप्लिकेशन, एखादं मोबाईल ॲप्लिकेशन आयडेंटिफाय करण्यासाठी काय टेस्ट प्लॅन करावा लागतो, ते टेस्ट प्लॅन करण्यासाठी कोणकोणते कंटेंट काय करावे लागतात इन्क्लुडेड असतात, त्याच्याबद्दल प्रॅक्टिकल बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत तर नोटपॅड ॲप्लिकेशनसाठी नोटपॅड ॲप्लिकेशनसाठी टेस्ट प्लॅन आणि टेस्ट केसेस डिझाईन करायचे आहेत आजच्या प्रॅक्टिकलमध्ये. तर त्याच्यासाठीचा टेस्ट सिनारिओ आपण बघूया. म्हणजेच काय तर नोटपॅड हे जे काही एडिटर असणार आहे, टेक्स्ट एडिटर, तर त्याचं प्रत्येक कमांड, त्याचं प्रत्येक ऑपरेशन काय करायचं आहे आपण व्हेरीफाय करायचं आहे. मग त्याच्यासाठी नोटपॅडसाठी कोणकोणते टेस्ट सिनारिओ असणार आहेत किंवा कोणताही एखादा टेक्स्ट एडिटर असेल तर त्याच्यासाठी कोणकोणते टेस्ट सिनारिओज असतील, म्हणजे कशाची टेस्ट करायची, आपण काय काय व्हेरीफाय करायचं, तर त्याबद्दल काही एक्झाम्पल्स बघूया आपण. सपोज आता आपण काय करतो आहे, तो जो एडिटर असणार आहे टेक्स्ट एडिटर, किंवा आपण इथं आता नोटपॅड ॲप्लिकेशनसाठी बघतो. मग नोटपॅड ॲप्लिकेशन ज्यावेळी आपण लॉन्च करत असतो त्यावेळी लॉन्चिंग करत असताना ते नोटपॅड एडिटर जे असणार आहे ते त्याच्या डिफॉल्ट साईजने ओपन होतं का हे व्हेरीफाय करायचं. नेक्स्ट काय व्हेरीफाय करायचं तर व्हेरीफाय यूजर कॅन राईट ऑर टाईप अल्फाबेट फ्रॉम अ स्टँडर्ड कीबोर्ड. म्हणजेच आपला जो काही कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल त्याचा जो काही स्टँडर्ड कीबोर्ड असणार आहे त्याच्यामधील अल्फाबेट्स वापरून काय करणार आहे आपण राईट करणार आहे, किंवा काहीतरी एखादा सेंटेन्स असू दे, पॅरेग्राफ असू दे, काही पण आपण काय करणार टाईप करणार, बरोबर. मग ते यूजर करू शकतो का ते स्टँडर्ड कीबोर्डचा यूज करून त्या टेक्स्ट एडिटरवर किंवा नोटपॅडवर, हे व्हेरीफाय करायचं. नेक्स्ट व्हेरीफाय यूजर कॅन टाईप न्यूमरिक्स फ्रॉम अ स्टँडर्ड कीबोर्ड. आता जो काही स्टँडर्ड कीबोर्ड असणार आहे त्याच्यामध्ये नंबर्स असणार आहेत, ते न्यूमरिक्स त्या स्टँडर्ड कीबोर्डवरून त्या एडिटरवर आपण टाईप करू शकतो का हे व्हेरीफाय करायचं. नेक्स्ट काय व्हेरीफाय करायचं तर यूजर कॅन टाईप स्पेशल कॅरेक्टर्स अँड सिम्बॉल्स ऑन नोटपॅड एडिटर विंडो. म्हणजे यूजर काय करू शकतो, एखादं स्पेशल कॅरेक्टर असेल, सिम्बॉल असेल, तो नोटपॅड एडिटरवर टाईप करू शकतो का, ते यूज करू शकतो का हे व्हेरीफाय करायचं. त्याच्यानंतर काय व्हेरीफाय करायचं तर यूजर कॅन सेट दी फॉन्ट साईज. आता जे काही आपण टेक्स्ट करणार आहे, जे काही टाईप करणार आहे त्याची जी फॉन्ट साईज असणार आहे ती यूजर सेट करू शकतो का हे व्हेरीफाय करायचं. नेक्स्ट काय व्हेरीफाय करायचं तर यूजर कॅन सेव्ह दी टेक्स्ट इन अ फाईल. यूजर काय करू शकेल, फाईलमध्ये टेक्स्ट सेव्ह करू शकतो का हे व्हेरीफाय करायचं. त्याच्यानंतर ऑलरेडी एखादी एक्झिस्टिंग असेल फाईल, ती एक्झिस्टिंग फाईल नोटपॅडमध्ये ओपन करू शकेल का यूजर, ते व्हेरीफाय करायचं. असे डिफरंट टाईप्स असतील. किंवा सपोज आता काय करायचं, त्याच्यामध्ये असणारे टेक्स्ट ते कॉपी पेस्ट करायचे असतील तर यूजर करू शकतो का हे व्हेरीफाय करण्यासाठी. किंवा यूजर एखादी लाईन असू दे किंवा एखादा पॅरेग्राफ असू दे डिलीट करू शकेल का तुमच्या जे कीबोर्डवरचं बॅक स्पेस हे बटन यूज करून किंवा डिलीट हे बटन यूज करून तुमच्या कीबोर्डवरचं यूजर एखादा कंटेंट डिलीट करू शकतो का हे व्हेरीफाय करायचं. नेक्स्ट काय व्हेरीफाय करायचं तर यूजर तुमची जी काही नोटपॅडची विंडो असणार आहे ती रिसाईज करू शकतो का, स्मॉल वगैरे करू शकतो का, किंवा मिनिमाइज करू शकतो का, मॅक्झिमाइज करू शकतो का, हे व्हेरीफाय करायचं. त्याच्यानंतर एखादं तुम्ही आता सपोज मायक्रोसॉफ्टवाल्यांचं आता मी इथं पॉवर पॉईंटच यूज केलेला आहे, तर ते क्लोज करण्यासाठी आपण काय करतो, क्रॉसचा एक सिम्बॉल असतो, ते ॲज अ क्लोज म्हणून काय करतो आपण यूज करतो. मग सेम नोटपॅडसाठी पण नोटपॅडमध्ये काय केलं जातं, आपण तिथं क्रॉस लाईन जी असणार आहे ती त्याच्यावर क्लिक करून आपण काय करू शकतो, ती जी काही नोटपॅड एडिटर असणार आहे ते क्लोज करू शकतो का हे व्हेरीफाय करायचं. असे डिफरंट टाईप्स काय करायचे आहेत आपण इथं व्हेरीफाय करायचे आहेत. हे झाले टेस्ट सिनारिओज. कशासाठी, नोटपॅड ॲप्लिकेशनसाठी. आत्तापर्यंत मी जे सांगितले ते. आता काय करूया आपण ह्या नोटपॅड ॲप्लिकेशनसाठी टेस्ट केसेस तयार करूया. नोटपॅड ॲप्लिकेशनसाठी नेहमीप्रमाणे आपण काय केलेलं आहे, एक्सेल ओपन केलेले आहे. त्याच्यासाठी आपण आता काय करणार आहोत, टेस्ट केसेस तयार करणार आहोत. सो मी काय केलेलं आहे, एक्सेल ओपन केलेलं आहे. त्यामध्ये आपण पहिल्यांदा काय करतो तर जेव्हा आपण एक्सेल ओपन करतो त्यावेळी पहिल्यांदा आपण काय करतो, शीट नेम चेंज करतो. मग आपण टेस्ट केसेस तयार करत आहे. सो मी काय करते, TC नाव देते. नेक्स्ट
नोटपॅडसाठी करतो आहे आपण. सो मी काय करते, नाव देताना टेस्ट केस फॉर नोटपॅड, आणि हे प्रॅक्टिकल नंबर आपलं कितवा आहे, 9 आहे. सो ह्याला नंबर काय देते मी, 9 देते. ओके. आता काय करायचं आपण, जेव्हा आपण टेस्ट केस तयार करत असतो, प्रोजेक्टच्या अंडर नंबर ऑफ मॉड्यूल्स असतात, त्यातील इंडिव्हिज्युअल मॉड्यूल्ससाठी ज्यावेळी आपण टेस्ट केसेस तयार करत असतो, तरी पहिल्यांदा आपण काय करणार आहे सगळ्यात, तर कोणत्या प्रोजेक्टसाठी करतोय ते समजावं म्हणून प्रोजेक्ट नेम. ओके. नेक्स्ट काय करणार आपण, तर कोण क्रिएट केलेलं आहे ते कळायला पाहिजे. सो क्रिएटेड बाय, आणि कधी केलेलं आहे हे पण समजलं पाहिजे. सो क्रिएशन डेट, क्रिएटेड बाय, आणि त्याच्यानंतर काय घेणार आपण, क्रिएशन डेट. ओके. आता त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, हे जे काही आपण टेस्ट केसेस क्रिएट करणार आहे एखाद्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी, तो कोणतरी रिव्ह्यू करणार. सो कोण येणार, नेक्स्ट आहे तो रिव्ह्यू बाय, आणि त्याच्यानंतर येणार की कधी रिव्ह्यू केलं आहे ते समजावं. सो रिव्ह्यू डेट. ओके. हे काय असणार आहेत, सगळ्या टेस्ट केसेस ज्यावेळी आपण जनरेट करत असतो, क्रिएट करत असतो, तर हे सगळे कंटेंट काय असणार आहेत, कॉमन असणार आहेत. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे, टेस्ट केस जनरेट करण्याआधी प्रत्येक टेस्ट केसला त्याचा असा युनिक आय डी द्यायला पाहिजे. सो फर्स्ट कॉलम घेते मी टेस्ट केस आय डी. नेक्स्ट काय घेऊया, कशासाठी करणार आहोत टेस्ट केस तयार, त्या टेस्ट केसचं नेम. सो काय घेऊया, TC नेम. ओके. त्याच्यानंतर ज्याच्यासाठी टेस्ट केस करणार आहे त्याच्या अंडर कोणकोणत्या स्टेप्स होतात ते समजण्यासाठी इथं काय घेऊया, स्टेप्स. त्याच्यानंतर त्याला काय करायचं आपण, इनपुट डेटा द्यायचा. ओके. इनपुट डेटा देत असताना आपण काय करणार, कोणत्या तरी एक्सपेक्टेशन्सनुसार काय करणार आहे, आपण त्याला इनपुट देणार आहे. मग त्याचा एक्सपेक्टेड रिझल्ट. ओके. आणि काय येणार आहे, ॲक्च्युअल रिझल्ट. नेक्स्ट कॉलम कशाचा आहे ना, ॲक्च्युअल रिझल्ट. जेव्हा ॲक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम येईल त्यावेळी त्याचं स्टेटस काय असणार आहे, पास. लक्षात येतं आहे का. ओके. आपण काय करूया आता, एक फर्स्ट टेस्ट केस जनरेट करूया. ती करूया जेव्हा एखादी फाईल नोटपॅड किंवा नोटपॅड, आता आपण नोटपॅडसाठी बघतोय ना. सो जेव्हा नोटपॅड आपण ओपन करणार असतो, त्या न्यूली जे काय असणार आहे नोटपॅड आपण ओपन करणार आहे, त्यासाठी आपण टेस्ट केसेस जनरेट करणार आहोत. सो त्यासाठी मी काय करते, आय डी देते त्याच्यासाठी TC_01. ओके. कशासाठी करणार आहे, तर न्यूसाठी. ओके. सो टेस्ट केसचं नाव काय देऊया, न्यू. आता याच्यामध्ये कोणकोणती ॲक्शन परफॉर्म करणार आपण, तर ते ॲप्लिकेशन पहिल्यांदा ओपन करायला पाहिजे. सो ओपन ॲप्लिकेशन. नेक्स्ट काय करणार आपण, तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तिथं फाईल हा जो काही मेनू असणार आहे त्याच्यावर काय करणार आपण, क्लिक करणार. सो इथं लिहूया क्लिक ऑन फाईल मेन्यू. ओके. नेक्स्ट काय येणार, तर फाईल या मेनूवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला सब मेनू कुठला दिसणार आहे, न्यू. सो न्यू या मेनूला काय करायचं, सिलेक्ट करायचं. सिलेक्ट न्यू मेनू. ओके. त्या काय असणार आहेत, स्टेप्स. कशासाठी, जेव्हा न्यूली नोटपॅड एडिटर आपण ओपन करणार असतो त्यावेळी. आपल्याला इनपुट डेटाची काही गरज नाही. मग एक्सपेक्टेशन्स काय असणार, तर न्यू ब्लँक फाईल मस्ट बी ओपन्ड, हे आपले एक्सपेक्टेशन्स असणार. न्यू ब्लँक फाईल मस्ट बी ओपन. मग ॲक्च्युली काय झालेलं आहे, तर ओपनिंग दी न्यू फाईल. मी तुम्हाला काय सांगितलं, जर एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ॲक्च्युअल रिझल्ट सेम असेल तर स्टेटस काय येणार, पास येणार. मग इथं तसं झालं आहे का, एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ॲक्च्युअल रिझल्ट ऑफकोर्स झालेला आहे. सो त्याचं स्टेटस काय येणार, पास.
आता नेक्स्ट टेस्ट केस बघूया, ती बघूया जे काही आपण आता कंटेंट लिहिणार आहे नोटपॅड एडिटरवरती ते सेव्ह करण्यासाठी. सो त्या टेस्ट केसचं नाव देऊया सेव्ह. आणि ही नेक्स्ट टेस्ट केस असणार आहे, सो त्याचा युनिक आय डी देऊया, दॅट इज TC02. ओके, आता सेव्हसाठी बघूया. त्याच्यामध्ये काय स्टेप्स येणार, तर फाईल या मेनूमध्ये गेल्यानंतर सेव्ह हा एक सब मेनू तुम्हाला दिसेल किंवा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर काय करायचं, क्लिक करायचं. सो क्लिक फाईल. आता फाईलमध्ये गेल्यानंतर काय तुम्हाला दिसणार, कोणता मेनू दिसणार, तर तो सेव्ह हा ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्याच्यावर काय करायचं, क्लिक करायचं. ही आपण ॲक्शन तिथं परफॉर्म करायची. ओके, मग तिथं तुम्हाला इनपुट डेटा काय द्यावं लागेल, तर कुठं करायचं आहे ना ती फाईल सेव्ह, ते आपल्याला माहिती झालं पाहिजे. सो फाईल लोकेशन आणि त्या फाईलचं नेम तिथं आपल्याला द्यावं लागेल ॲज अ इनपुट म्हणून. फाईलचं लोकेशन, कारण कुठं सेव्ह करायचं ते पाथ द्यायला पाहिजेच ना आपल्याला. फाईल लोकेशन अँड फाईल नेम हे ॲज अ इनपुट म्हणून आपल्याला द्यावं लागेल. मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार, एक्झिस्टिंग फाईल मस्ट बी सेव्ह. काय होणार, एक्झिस्टिंग जी काही फाईल असणार आहे ती सेव्ह होणार. एक्झिस्टिंग फाईल मस्ट बी सेव्ह. ओके, ॲक्च्युअल रिझल्ट काय येणार, तर सेव्हिंग दी सिलेक्टेड फाईल. सेव्हिंग दी जी फाईल सिलेक्ट केलेली आहे त्याच्यामध्ये सेव्ह होणार. ओके, आता इथं ॲक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम आलेला आहे, सो त्याचं स्टेटस काय येणार, पास. ही आपण काय केली, नेक्स्ट टेस्ट केस जनरेट केलेली होती सेव्हसाठी. आता काय बघूया, त्यातून एक्झिट व्हायचं असेल. ओके, जे काही नोटपॅड एडिटर असणार आहे त्यातून एक्झिट व्हायचं असेल तर त्यासाठी कुठली टेस्ट केस येणार, नेक्स्ट टेस्ट केस आहे, सो त्याचा आय डी देऊया TC03. ओके, आता एक्झिटसाठी आहे, सो फाईल नेम काय येणार, एक्झिट. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, पुन्हा फाईल या मेनूवर क्लिक करायचं आणि त्याच्यामध्ये कोण असणार आहे, तर एक्झिट हा ऑप्शन असणार आहे. सो काय करायचं, फाईल या मेनूवर गेल्यानंतर आपल्याला जो काही एक्झिट ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं. आता इथं काही इनपुट देण्याची गरज नाही आहे, बरोबर. ज्यावेळी सेव्ह करायचं असतं त्यावेळी इनपुट म्हणून काय द्यायला लागतं आपल्याला, त्या फाईलचं लोकेशन आणि नेम द्यावं लागतं. म्हणजे त्या लोकेशनमध्ये तिथं जी कोणती फाईल असणार आहे त्या नावाची, त्या एक्झिस्टिंग फाईलमध्ये काय होतं, आपला जो काही डेटा असणार आहे जो आपण नोटपॅडवर नोट डाऊन केलेला आहे, टेक्स्ट केलेला आहे, तो सेव्ह होतो. आता एक्झिटसाठी काय होतं, जे काही फाईल असणार आहेत ते ओपन केल्यानंतर तिथं एक्झिट ऑप्शन येणार, मग त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काय होणार, एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे, तर एक्झिट फ्रॉम एडिटर. एक्झिट फ्रॉम एडिटर. मग ॲक्च्युली तसं झालं आहे का, तर येस, एक्झिटिंग फ्रॉम एडिटर. काय होणार, एक्झिटिंग फ्रॉम एडिटर. ओके, मग आता इथं पण काय झालेलं आहे, आपला ॲक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम आलेला आहे, सो स्टेटस त्याचं काय येणार, पास येणार. आता हे सगळं तुम्हाला दिसण्यासाठी मी काय करते, याची साईज काय करते, मी मॅक्झिमाइज करते आणि पुन्हा ते बोल्ड करते. ओके, म्हणजे तुम्हाला ते इझिली विजिबल होईल. दिसते का तुम्हाला, ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, सिम्पल नोटपॅड एडिटरसाठी काय केलं, आपण टेस्ट प्लॅन केला आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठीच्या रिस्पेक्टिव्ह टेस्ट केसेस डिझाईन केलेल्या होत्या. ओके, हे मी सगळं तुम्हाला मॅक्झिमाइज करून देते म्हणजे तुम्हाला ते इझिली विजिबल होईल. दिसते ना सगळ्यांना, ओके. इथं आपलं प्रॅक्टिकल नंबर 9 कंप्लीट होते. थँक्यू.